छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील राजकवी कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारतीय समकालीन ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कोणकोणत्या विद्या अवगत होत्या हे या ग्रंथातील अध्याय क्रमांक 10 मधील श्लोक क्रमांक 34 ते 40 दरम्यान सांगितले आहे। त्यामध्ये कवी परमानंद म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रुती, स्मृती, पुराणे, महाभारत, राजनीती, सर्व शास्त्रे, रामायण, काव्य, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, सांग धनुर्वेद तसेच सामुद्रिक शास्त्र, निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती, घोडे व रथ यावरून बसणे तसेच त्यांची लक्षणे ओळखणे, चढणे व उतरणे, दौड मारणे, उडी मारणे तसेच तलवार, भाला, धनुष्य व चक्र, पट्टा व शक्ती, युद्ध व बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य दुर्गम करणे, दुर्लक्ष निशाण वेधणे, दुर्गम संस्थानातून निष्ठून जाणे, इंगित जाणे, जादूगिरी, विष उतरवणे, नाना प्रकारची रत्न परीक्षा, अवधाने या सर्व विद्या व शास्त्रे व कला यामध्ये स्वतः प्रवीण होऊन सर्व गुरुस मोठे यश दिले। तुमच्या माहितीसाठी सांगतो की कवी परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील राजकवी होते आणि त्यांनी शिवभारत हा ग्रंथ महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दरम्यान लिहिलेला आहे। कवी परमानंद यांनी सांगितलेल्या वरील गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की महाराज कोणाच्याही कैदेतून कसे गायब होत, शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूला काही समजणे अगोदर काही मोजक्याच मावळ्यांना सोबत घेऊन कसे हल्ला करून विजय मिळवत, एका ठिकाणावरून गायब होऊन अचानक दुसऱ्या ठिकाणी कसे निघत, एखादी जागा गडकोट बांधण्यासाठी किंवा ठाण मांडण्यासाठी कशी योग्य आहे हे कसे ओळखत, गड किल्ल्यांची रचना कशी असावी हे त्यांना कसे कळत, शिवाय शत्रूच्या मनात काय चालू आहे हे महाराजांना कसे कळत असे आणि महाराज शत्रूला आपल्या नीतीद्वारे कसे झुलवत ठेवत, या सगळ्या गोष्टी महाराजांना जमत। त्याचे एक कारण हेही होते की महाराजांनी या साऱ्या विद्या अभ्यासाद्वारे आत्मसात केल्या होत्या। म्हणजेच थोडक्यात काय तर हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी एखाद्या योद्ध्याच्या अंगी जे जे गुण लागतात ते सर्व गुण महाराजांनी अभ्यासाद्वारे आत्मसात केले होते आणि स्वराज्य निर्मितीसाठी त्या सर्व गुणांचा, त्या सर्व विद्यांचा मोठ्या चातुर्याने त्यांनी वापर केला होता। शिवाय तुम्ही जे काम करताय ते जर जनकल्याणाचे असेल तर दैवी शक्ती पण त्यासाठी आपसुकच तुम्हाला सहाय्य करते। त्यामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांच्या पाठीशी दैवी शक्ती होती असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही। मित्रांनो, महाराजांना कोणकोणत्या विद्या अवगत होत्या हे इथे सांगण्याचा एवढाच हेतू की महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते ते काही महाराजांना सहजासहजी नाही मिळालं ना, त्यांना ते एकदम मिळालं। हिंदवी स्वराज्य प्राप्तीसाठी ज्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे होत्या त्या सर्व गोष्टी महाराजांनी आत्मसात केल्या। आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा स्वराज्य स्थापनेसाठी कसा वापर करता येईल तेवढा तो पुरेपूर वापर महाराजांनी केला। हे साध्य करीत असताना बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याच वेळेस अपयश आले। इसवी सन 1665 ला झालेल्या पुरंदरच्या तहात तर महाराजांना 20-25 वर्षात जेवढं मिळवलं होतं जवळपास तेवढं सर्व महाराजांना गमवावं लागलं होतं। त्या तहामुळे महाराजांकडे फक्त 12 किल्ले आणि काही मोजकाच प्रदेश शिल्लक राहिला होता। पण एवढं अपयश येऊन सुद्धा महाराजांनी हार नाही मानली। औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर महाराजांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि पुढील अवघ्या 9 वर्षातच म्हणजे 6 जून 1674 ला महाराज हिंदवी स्वराज्याचे अभिषिक्त सम्राट झाले। आणि विशेष म्हणजे स्वराज्यामध्ये त्यावेळेस 250हून अधिक किल्ले होते आणि हे यश फक्त होते महाराजांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे, सातत्याने आत्मसात केलेल्या विद्येचे, स्वराज्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणाचाही विचार न करता साथ देणाऱ्या मावळ्यांची। मित्रांनो, इथून पुढे फक्त शिवचरित्र वाचून महाराजांचा जय जयकार करून भागणार नाही तर महाराजांना स्वतःच्या आयुष्यात उतरवण्यासाठी प्रयत्नपूर्वक यत्न केले पाहिजेत। महाराजांनी जशा अनेक विद्या आत्मसात करून स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध केला तसेच आपणही आपल्या प्रगतीसाठी जी जी गोष्ट जे ज्ञान पोषक आहे ते आत्मसात केलं पाहिजे। स्वतःच्या ज्ञानात सातत्याने भर टाकली पाहिजे, सतत काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे। कारण जगातील सर्वाधिक जास्त परतावा देणारी गुंतवणूक कोणती असेल तर ती आहे तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक। ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक किती टक्के परतावा देईल याचा तुम्ही विचार पण करू नाही शकत। त्यामुळे तुमच्या रोजच्या कार्यामध्ये उपयोगात येणारी कोणतीही विद्या सातत्याने शिकत राहा। स्वतःचे शारीरिक, आत्मिक आणि बौद्धिक बल वाढवण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करा, कारण ही स्फूर्ती महाराजांच्या विचारांच्या जास्तीत जास्त जवळ तुम्हाला घेऊन जाईल। एखादा अपयश आलं तर खचून जाऊ नका, महाराजांचं स्मरण करा आणि पुन्हा ताकदीनिशी प्रयत्न करा आणि तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत यश नाही मिळत। जी गोष्ट करण्यासाठी अवघड वाटते त्या प्रत्येक गोष्टीचा रोज न चुकता थोडा थोडा अभ्यास करा। काही दिवसातच त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेले असेल। स्वल्पमत्पस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात। रोज थोडा थोडा अभ्यास पूर्ण केलेला प्रयत्न भविष्यातील मोठ्या संकटापासून तुम्हाला वाचवू शकतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।